आज मी तुम्हाला एक अशी कहाणी सांगणार आहे जी ऐकल्यावर तुमच्या अंगावर शहारे येतील। 13 जानेवारी 1978 रोहतक हरियाणा एका साध्या घरात एक मुलगा जन्मला। नाव होतं मोहित शर्मा। कुटुंबात सगळे त्याला चिंटू म्हणायचे, पण या चिंटूच्या रक्तात काहीतरी वेगळंच होतं। देशासाठी काही करण्याची तळमळ होती। 1999 मध्ये तो सैन्यात आला। 5 मद्रास रेजिमेंट मध्ये त्याचं सिलेक्शन झालं, पण मनात एकच स्वप्न होतं, ते म्हणजे फर्स्ट पॅरा स्पेशल फोर्सेसचं। ती कठीण प्रोबेशन, ते प्रशिक्षण सर्व पास केलं आणि जून 2003 मध्ये तो खरा पॅरा कमांडो बनला। आणि मग आलं 2004 साल। काश्मीरच्या शोपियानमध्ये मोहित शर्मांनी सर्व काही मागे टाकलं। स्वतःचं नाव, ओळख, घर सारं। ते इफ्तिकार भट बनले। लांब केस वाढवले, दाढी ठेवली, काश्मीरी कपडे घातले। हिजबुल मुजाहिदीनच्या दहशतवादी छावणीत सरळ घुसले। 2 कुख्यात दहशतवादी अबू तोरारा आणि अबू सब्जार त्यांच्याशी मैत्री केली। त्यांना सांगितलं, माझा भाऊ हिंदुस्थानी आर्मीने मारला आहे, आता मला बदला घ्यायचा आहे। महिने ते त्यांच्यासोबत राहिले, त्यांच्यासोबत खाल्ले, त्यांच्याशी बोलले, त्यांचा विश्वास जिंकला। पण जेव्हा त्यांना शंका आली, मोहित शर्मांनी एक सेकंद ही वेळ वाया घालवला नाही। 9mm पिस्तूल बाहेर काढला आणि दोन्ही दहशतवाद्यांना तिथेच ठार मारलं। ही होती त्याची सेना मेडल वाली कहाणी। देशासाठी स्वतःला दहशतवादी बनवून आतून त्यांना संपवणारी। पण कहाणी इथेच संपली नाही। 21 मार्च 2009 कुपवाडा जिल्ह्यातील खंडात हापरुडा जंगल मेजर मोहित शर्मा ब्राहो असॉल्ट टीमचे नेतृत्व करत होते। दहशतवादी गुहांमध्ये लपले होते। जेव्हा टीम पुढे सरकली तेव्हा तिन्ही बाजूंनी गोळीबार सुरू झाला। 4 कमांडो गंभीर जखमी झाले, पण मोहित शर्मा थांबले नाहीत। गोळ्यांच्या वर्षावात ते पुढे सरकले, जखमी साथीदारांना वाचवायला। स्वतःला गोळी लागली छाती, तरीही ते लढत राहिले। 4 दहशतवाद्यांना ठार मारले आणि शेवटच्या श्वासांपर्यंत रेडिओवर त्यांचा आवाज येत होता, फायरिंग थांबू नका, आपण याचसाठी तर स्पेशल फोर्सेस मध्ये आहोत। 31 वर्षाच्या या शूरवीराने देशासाठी सर्वोच्च बलिदान दिलं। मेजर मोहित शर्मा यांना मरणोत्तर अशोक चक्र आणि सेना मेडलने गौरवण्यात आले। आजही जेव्हा मी ही कहाणी सांगत आहे तेव्हा एकच विचार येतो, किती सोपं आहे आपल्यासाठी देशासाठी काहीही करणं, पण किती कठीण आहे ते खरोखर करणं। हे शूरवीर आपल्यासाठी, आपल्या मुलांसाठी, या देशासाठी स्वतःचं आयुष्य, नाव, ओळख सर्व काही मागे टाकून गेले। आपण यांच्यासाठी जास्त काहीही नाही करू शकत, पण जय हिंद बोलून त्यांचा सन्मान नक्कीच करू शकतो। जय हिंद, भारत माता की जय।